10वीं कक्षा के छात्र की करंट लगने से मौत। सोसाइटी में बैडमिंटन खेलते समय कॉक चला गया ऊपर, इसे निकालते समय आकाश की दर्दनाक मौत हो गई। संपूर्ण घटना इस प्रकार से है। बताया जा रहा है कि नायगांव के बीच कॉम्प्लेक्स में शुक्रवार शाम हुई दुर्भाग्यपूर्ण घटना से पूरा इलाके में हड़कंप मच गया। 15 वर्षीय 10वीं कक्षा के छात्र आकाश संतोष साहू की सोसाइटी परिसर में बैडमिंटन खेलते समय करंट लगने से मौत हो गई। 10वीं कक्षा का छात्र आकाश शाम करीबन 7 बजे सोसाइटी परिसर में अपने दोस्तों के साथ में बैडमिंटन खेल रहा था। खेल के दौरान शटल कॉक अब पहली मंजिल पर स्थित एक फ्लैट की खिड़की में जा लगी। जब वह शटल खींचने के लिए ऊपर गया तो खिड़की से एसी का करंट जोरदार झटका आकाश को लगा, वह नीचे गिर गया, जिसके बाद उसकी मौत हो जाती है। पूरी घटना सोसाइटी के सीसीटीवी कैमरा में कैद हुई है। सीसीटीवी कैमरे का फुटेज देखने के बाद में आसपास के इलाकों में पूरी तरह मातम छा गया है। पुलिस ने जांच शुरू कर दी है। एसी से निकलने वाला करंट इतना तेज कैसे हुआ, इसके लिए कौन जिम्मेदार है, इसकी जांच की जा रही है। देखिए संपूर्ण मामले पर स्थानीय रहवासियों ने क्या कुछ कहा। आमच्या बीच कॉम्प्लेक्स एरियातला एक 15 वर्षाचा मुलगा जो बॅडमिंटन खेळत होता, त्याचं शटलकॉक वरती फर्स्ट फ्लोअरला अडकलं म्हणून तो ते काढायला गेला आणि तिथे एक एसी होता। त्या एसीचा करंट आता आम्ही चेक केला तर एवढा सॉलिड करंट होता, त्या करंटच्या झटक्यातच तो मुलगा तिकडे चिपकला। त्याचा व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला देतो। 7 ते 7:30 मध्ये ही घटना घडलेली आहे। फर्स्ट फ्लोअरला एक फॅमिली राहते, फॅमिली म्हणजे एक मुलगी राहते। ऍक्च्युली त्या मुलीची हिस्ट्री तुम्ही पाहाल तर गेल्या वेळेला पण दिल्लीमधल्या एका एनजीओने तिच्या अगेन्स्ट मध्ये पाऊल उचललेलं। त्या मुलीची मानसिक लेवल थोडीशी म्हणजे एकदम ती मी असं बोलायला वाईट वाटते, पण ती थोडी वेडीच आहे आणि त्याच्यामुळे आमच्या विभागातल्या सर्व लोकांना तिचा त्रास होते। ती खूप भानगडी करते, अक्षरशः आमच्याकडच्या लोकांना दगड पण मारते आणि आज तर तिने असं केलंय, तिने एसी कंटिन्यू चालू ठेवलेला, त्याच्यामुळे तो करंट सप्लाय गेले 2-3 दिवस झाले 100% चालू असणार आणि आज तो मुलगा वर चढला आणि त्याला शॉक लागला। त्याचं वय 15 आहे। आता आमच्या सर्व कॉलनीतल्या लोकांची मागणी अशीच आहे, जर ती मुलगी तिची मेंटली हेल्थ व्यवस्थित नसेल तर तिला कुठेतरी लिगली आम्ही यावर ऍक्शन घेणार आहेत आणि तिला कुठेतरी मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं असं आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहोत। आणि ही महिला आल्यापासून काही ना काय उधम करत आहे, सगळ्यांना त्रास देते, मारते, कोणाला घरी येऊन देत नाही, काही विषय असेल तर बोलायला देत नाही ती। आज तर अति झाला, एका मुलाचा मृत्यू झाला, आम्हाला खूप वाईट वाटते ते। आम्ही तिला इथे राहून देणार नाही। कुठलाही लीगल अनलिगल जे काय आहे आम्ही करणार आणि तिला बाहेर काढणार आणि ती वेडी असेल तर वेडे हॉस्पिटलमध्ये टाकणार, पण आम्ही तिला इथे ठेवणार नाही। हे आमचा ठरलेलंच आहे सगळ्यांचा। जॉन्स अपार्टमेंट मध्ये राहते मी। आमच्या सोसायटीचा मुलगा आहे आकाश साहू म्हणून। एसी एकदम चिपकून आहे ते ग्रिलला आणि फुल करंट आहे त्याच्यामध्ये, त्याला काढावं। ती बाईला राहू द्यायचं नाही, आम्हाला त्याला काढायचं आहे इकडून।